न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमधला एक जो काही घोटाळा किंवा त्या घोटाळ्याचे आरोप ही मालिका आता सुरू झाली आहे. गेले काही दिवस मुंबईमध्ये हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. ही बँक सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातल्या लोकांचा एक आधार होती. या बँकेचा इतिहास पाहिला तर रणजित भानू यांच्यासारखा एक डाव्या चळवळीतला एक नेता या बँकेच्या पाठीशी होता. तोपर्यंत या बँकेचं एक वेगळं एक वर्तुळ होतं. त्याच्यामध्ये अतिशय सामान्य कष्टकरी जनतेला कर्ज देणं, त्यांच्या ठेवी स्वीकारणं, ही बँक त्यागी आणि ध्येयनिष्ठ लोकांनी जपलेली बँक होती. हे मात्र नक्की. पण अलीकडच्या काळात तिथं काय चाललं होतं हे समजलं नाही. आज या बँकेमध्ये 122 कोटींचा मोठा घोटाळा झाला आहे असं म्हणून अख्खा 2000 कोटीची ही बँक अडचणीत आलेली आहे. खरं तर बँक हा एक विश्वासाचा एक मुद्दा असतो प्रत्येकाच्या. आणि जेव्हा डिजिटल इंडियाला चालना दिली गेली गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या एक दशकभरामध्ये आणि अधिकाधिक लोकांनी जनधन वगैरेच्या निमित्ताने बँक खाती उघडावीत असा आग्रह झाला आणि ऑनलाईन बँकिंगला उत्तेजन दिलं गेलं, डिजिटल ट्रान्झॅक्शनला महत्त्व दिलं गेलं. आज प्रत्येक व्यक्ती ही मोबाईलद्वारेच पेमेंट करते. अशा काळामध्ये बँका अडचणीत याव्यात आणि सर्वसामान्यांचा विश्वास उडावा ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. एखादी बँक कशामुळं अडचणीत आली, कोण जबाबदार आहे, कोण गुन्हेगार आहे, हा नंतरचा मुद्दा आहे. पण जेव्हा ती बँक अडचणीत येत होती, त्या बँकेचं संचालक मंडळ तेव्हा काय करत होतं? त्या बँकेचं संचालक मंडळ हे त्या बँकेचं विश्वस्त मंडळ असतं, की त्या विश्वस्त मंडळावर लोकांचा विश्वास असतो. आपली बँक अडचणीत आहे, आपल्या बँकेच्या ठेवी संशयास्पद पद्धतीने वळवल्या जात आहेत, आपल्या बँकेचे व्यवहार योग्य पद्धतीने होत नाहीत, आपल्या बँकेचा ताळेबंद चुकीचा आहे, आपल्या बँकेचे अधिकारी व्यवस्थित काम करत नाहीत, कुणी काहीतरी गडबड करते, हे संचालक मंडळ पाहत नाही. काय करत होते संचालक लोक? ज्या संचालकांची ती जबाबदारी होती, बरं असं म्हणायला गेलं की त्या बँकेचे चेअरमन आणि प्रमुख संचालक यांनी गडबड केली. मग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो जनतेच्या नेहमी लक्षात येत नाही किंवा त्यांना कुणी सांगत नाही. सहकारी बँकेवर सरकारचे प्रतिनिधी संचालक असतात आणि मुंबईमधल्या प्रत्येक बँकेवर विभागीय सहनिबंधक सहकार हा महाराष्ट्र शासनाचा एक वरिष्ठ अधिकारी तिथे संचालक असतो. ते कशाला जातात मग तिथे? ते बघत नाहीत बँकेचं काय चाललंय? बँकेचा ताळेबंद आरबीआयकडे जातो. आरबीआय काहीच लक्ष देत नाही का? बँकेत जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आणि अचानक परिस्थिती अशी येते की आता कुणीच वाचू शकत नाही, तेव्हा बातमी येते आणि लोक सकाळी सकाळी जाऊन बँकेच्या दारात लाईन लावतात आणि अतिशय आर्थिकतेनं, अतिशय घाबरलेल्या मनोवस्थेत विचारतात की माझ्या आयुष्यभराची पुंजी या बँकेत जमा केली आहे, मला ती परत मिळेल की नाही? आणि तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुमचे कितीही पैसे असू द्या, पण 5 लाखापर्यंतच्या ठेवी तुमच्या सुरक्षित आहेत. कुठं चाललोय आपण? कोणी जबाबदारी घ्यायची याची? न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक असो किंवा मुंबईमध्ये अडचणीत आलेल्या आणखी काही बँका आहेत. त्या अनेक बँका ह्या राजकीय कारणामुळे अडचणीत आल्याचा आरोप झाला. कधी मग काँग्रेसच्या नेत्यांनी एखादी बँक बुडवली याचा आरोप झाला. मुंबई काँग्रेसचे एक माजी प्रभावी पुढारी होते, खासदार होते. त्यांचं नाव आज घेण्याचं काही प्रयोजन नाही. पण त्यांच्या या भावामुळे एक बँक डुबली म्हणून आरोप झाला. आज इथं सुद्धा काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की या बँकेचं सुद्धा अशा अशा पद्धतीने हे झालं, पण त्यांनी सुद्धा तो राजकीय मुद्दा केला. हे राजकारण करणं खूप सोपं आहे. पण ज्या गरिबाच्या घरी अंधार पडतो, ज्या गरिबाच्या कमाईतला एक महत्त्वाचा हिस्सा ह्या बँकेमध्ये वाया जातो, त्यांनी काय करायचं? त्याला वाचवायला कोण येणार? आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा दोष कुठला असेल तर याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी जेवढ्या संस्था आहेत त्यांनी केलेलं दुर्लक्ष, या मुद्द्यावर खरी चर्चा व्हायला पाहिजे. आणि त्यांना विचारलं पाहिजे की जेव्हा बँक अडचणीत येत होती ती काय एका रात्रीत अडचणीत आलेली नाही. बँकेची तिजोरी एका रात्रीत कोणी साफ करू शकत नाही. ती अडचणीत येत असताना तुम्ही काय केलं? संचालक मंडळाच्या बैठकांना तुम्ही जात नव्हतात का? गेलात तर तुम्ही काय फक्त चहा आणि बिस्किटं घेऊन येत होतात का? तुम्ही काय केलं? तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं का? तुम्ही ऑडिट रिपोर्टची चर्चा केली का? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे सहकारी शिखर बँक अशाच पद्धतीने अडचणीत आली. संचालक मंडळाने कधीच काळजी नाही केली. आजही त्या बँकेवर 2009-10 पासून त्या बँकेवर आजपर्यंत निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. आजही तिथे प्रशासक आहे. भलेही बँक फायद्यात चालत असेल, पण लोकनियुक्त संचालक नाही ना तिथे. याच्यात सुद्धा कुणाला समाधान मिळत असेल तर तो भाग वेगळा. परंतु कुठेतरी ते चुकत असताना कोणी लक्ष देत नाही आणि याच्यामुळे हजारो ठेवीदार अडचणीत येतात. त्या ठेवीदारांचं मार्गदर्शन करायला कोणी भेटत नाही की हे चुकीचं चाललंय, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत, काळजी करू नका, या बँकेतला तुमचा पैसा कुठेही जाणार नाही, ते सगळे पैसे तुम्हाला परत मिळतील. हे का कोण सांगायला पुढे येत नाही? न्यू इंडिया बँक एका रात्रीत बंद नाही होऊ शकत. त्या बँकेमध्ये अजूनही क्षमता असेल, ती बँक उभा राहू शकत असेल तर आज कुणीतरी जबाबदार व्यक्तीने येऊन सांगितलं पाहिजे त्या सगळ्या ठेवीदारांना की तुम्ही यायची गरज नाही, तुम्ही घाबरायची गरज नाही. ही बँक फक्त 122 कोटींच्या घोटाळ्यात आहे. फक्त अधिकाऱ्यांची गडबड आहे याच्यामध्ये. ही बँक दुरुस्त करून आम्ही तुमचे पैसे सगळं सुरक्षित ठेवून ही बँकेसुद्धा समर्थपणे तुमच्या पुन्हा सेवेसाठी हजर करू, असं सांगणारा एकही व्यक्ती आज नसणं हे या बँकेच्या भागधारकांचं खरं दुर्दैव आहे. धन्यवाद.